एव्हरीवन जस्ट लुक ॲट हिअर. आता इथे एक एक्झाम्पल लिहितो मी. x इज इक्वल टू 3.921 इंटू 1.23 डिवायडेड बाय 5.2 इंटू 11.07. तुम्हाला वाटत असेल की हे जवळपास आधीच्या सारखंच एक्झाम्पल आहे, पण ते आधीसारखं एक्झाम्पल नाही आहे. हे सगळ्यात पहिले समजून घ्या. सर असं कसं काय, आधीसारखंच वाटतंय जरा. त्याच्या मागचं रिझन काय माहिती का? तुम्ही जर इथं बघितलं न्यूमरेटरची व्हॅल्यू कमी आहे आणि डिनोमिनेटर जास्त आहे. बघा न्यूमरेटर इथं 351 आहे अप्रॉक्सिमेटली हां, आणि इथं हा 11 आहे जो 3 पेक्षा जास्त आहे, आणि 255 हा 51 पेक्षा पण जास्त आहे. म्हणजे डिनोमिनेटर मोठा राहणार आहे न्यूमरेटरपेक्षा. ठीक आहे. तर ह्या केसमध्ये कसं आन्सर येतं ते बघू आपण. आता आपण काय करायचं, सिम्पली माहिती का, न्यूमरेटरचं कॅल्क्युलेशन वेगळं करायचं आणि डिनॉमिनेटरचं कॅल्क्युलेशन वेगळं करायचं आहे आपल्याला. ठीक आहे. न्यूमरेटरचं वेगळं, डिनॉमिनेटरचं वेगळं. न्यूमरेटरमध्ये जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल हा जो पॉईंट आहे या पॉईंटच्या लेफ्टला किती डिजिट आहे, वेदर द नंबर इज ग्रेटर दॅन 1. यस. त्याची पॉईंटच्या अलीकडे किती डिजिट आहे, 1 डिजिट आहे. त्यातनं 1 मायनस झाला, किती आले, 0 पॉईंट समथिंग. 39चा 21 बघा बरं, 39चा 21 लॉग काय आहे. लॉग टेबल आपण ओपन करायचं नेहमीप्रमाणे. लॉग टेबल ओपन करा सगळेच. बघा 39चा 21 किती आला सांगा. यस. बघा आता याचं जर लॉग आपण बघायला गेलो इथं 39चा 21, हे बघा हा 39 त्याचा 2, पहिला 0 असतो 1 2, हा बघा हा 2 आहे हां. ठीक आहे. 5933 हां, याच्यामध्ये 1चा ॲड करायचा, मीन डिफरन्स. मीन डिफरन्स इथं 1चा 1च आहे. 5933 5934, मग मी इथं लिहितो 5934. ओके. त्यानंतर बघा 51, हे बघा पॉईंटच्या लेफ्टला किती डिजिट आहे, 2. 2 मधून एक गेला, 1 उरला, 1 पॉईंट. 51चा 23, 51चा हा 51 त्याचा 2, पहिले 2 डिजिट एकत्र करायचे असतात. 51चा 2 हा पहिले 0 असतो, हा 1 हा 2. या 2 मध्ये बघा किती आहे, 7093. ओके. आणि इकडचा 3 मीन डिफरन्स. मीन डिफरन्समध्ये 3 त्याच लाईनमध्ये किती आहे, 3. 51 आहे हा 3. याच्यामध्ये 3 ॲड करायचा. नंबर काय भेटला तुम्हाला, 7096. हे न्यूमरेटरचं इंटू असल्यामुळे ॲडिशन होतं. इंटू असल्यामुळे काय होतं, ॲडिशन. हे लक्षात ठेवायचं. 4 + 6 10, इथं 1, इथं 13, इथं 1, इथं 10, इथं 1. हे किती झाले, 13, इथं 1, इथं 2 पॉईंट. ही व्हॅल्यू आली. यात काय अडचण आहे. ठीक आहे. चला आता आपल्याला पुढची व्हॅल्यू बघायची इथे. जस्ट अ सेकंड. डिनॉमिनेटरचं आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे आता, ते बघूया आपण. डिनॉमिनेटरचं जर कॅल्क्युलेशन करायला गेलो, पॉईंटच्या लेफ्टला किती डिजिट्स आहेत, किती आहेत, 3. 3 मधून किती गेला, 1 गेला, उरला 2. 2 पॉईंट. 25चा 52, 25चा 52 आपण बघू. हा बघा हा 25चा 5, 0 1 2 3 4 5, हा 5 हा किती, 4065. लक्षात ठेवा 4065 हा नंबर आहे. आणि इकडचा 2 ॲड करायचा, त्यातला काय आहे तो 2 मध्ये कोण आहे, 3. 40 किती होतं, त्याच्यामध्ये 3 ॲड करायचं. 4065 मध्ये 3 ॲड करायचे. 40
6 8. ओके. त्यानंतर पॉईंटच्या लेफ्टला किती डिजिट आहे 2, त्याच्यातनं एक गेला, किती उरला 1, तर तो 1 पॉइंट. ठीक आहे. इकडं 0 0 मध्ये बघायचं आहे. 11चा 0 मध्ये बघणे. 11चा 0 मध्ये कोण आहे 0414 आहे. इकडचा मीन डिफरन्स 7 बघायचा आहे. 7 म्हणजे हा पहिला 1 2 3 4 5 6 7. तुम्ही म्हणणार सर हे 7 मध्ये असे 2 कसं काय आले. 1 2 3 4 5 6 7. 7 मध्ये 27 धरायचा 26 धरायचा. बरोबर आहे ना. हां, तर हा 27 का 26, वरती 27 आहे खाली 26 आहे. काय करायचं त्याच लाईनमध्ये आपला नंबर खाली का वरती आहे. बघा इथून वरचं दिसतोय. हे दोन्ही रो फर्स्ट आणि सेकंड रो कोणाचे आहे 11चे. म्हणजे 11 मध्येच वरती आणि खाली असे काही नंबर आहे. आपला नंबर 0414 हा वरच्या रो मध्ये आहे, तर त्याचाच बघायचा शेवटचा मेन डिफरन्स. ठीक आहे. तर तो 27 आहे, तो आपण ऍड करूया. इथे ऍड जर केलं तर इथे काय दिसतंय 7 ऍड करा. बघा 7 + 4 इट इज 11. हिअर इट इज 4, हिअर इट इज 4, हिअर इट इज 0 0 4 4 1. ओके. याची ॲडिशन हिअर इट इज 9, हिअर इट इज 10, हिअर इट इज 1, हिअर इट इज 5, हिअर इट इज 4, हिअर इट इज 3. हा नंबर आपल्याला भेटला. हे ॲडिशन केली. काय ॲडिशन केली इथं इंटू म्हणून. न्यूमरेटरमध्ये 2 टर्मचं इंटू त्यांच्या लॉकचं म्हणजे लॉक काढायचं. मल्टिप्लिकेशन असल्यावर लॉक करताना ॲडिशन करतो. डिनॉमिनेटरला 2 टर्म आहे, दोन्ही टर्मचं लॉक काढला. इंटू असल्यामुळे त्यांच्यामध्ये काय केलं आपण ॲडिशन केलं. आता रूल कसा आहे बघा, लक्ष द्या. रूल कसा आहे. रूल काय म्हणतो, जो न्यूमरेटर आहे तो 0 3 0 आणि मायनस डिनॉमिनेटर जो आहे तो यांच्यामध्ये करायचं काय असतं सबट्रॅक्शन. म्हणजे या 2 व्हॅल्यूमध्ये करायचं सबट्रॅक्शन. पण मला सांगा डिनॉमिनेटरची व्हॅल्यू जास्त आहे, डिनॉमिनेटरची व्हॅल्यू जास्त आहे, न्यूमरेटरची व्हॅल्यू कमी आहे. तर छोट्या व्हॅल्यूतून मोठी व्हॅल्यू कधी मायनस होती का? कधीच नाही. मोठ्या व्हॅल्यूमधूनच छोटी व्हॅल्यू आपल्याला नेहमी मायनस करायची असते. तर इथं बघा जी मोठी व्हॅल्यू आहे त्यातून आपण काय करूया छोटी व्हॅल्यू मायनस करू. पहिले सबट्रॅक्शन करून घेऊ आणि ऑब्विसली सबट्रॅक्शन केल्यावरती जी मोठी व्हॅल्यूची साईन आहे म्हणजे मायनस ती आपल्याला द्यावी लागणार. आलं लक्षात? कळालं मला काय म्हणायचंय? ठीक आहे. मग आता मोठ्या व्हॅल्यूची साईन असं कॅल्क्युलेशन होत नाही म्हणून असं करावं लागेल आणि मोठ्याची साईन देणार आपण. ठीक आहे. चला 9 मधून 0 गेला 9, 0 मधून 3 गेला तो का नाही. इथे 4, इथं 10, 10 मधून 3 गेले 7. ठीक आहे. 4 मधून 0 गेले 4, 4 मधून 3 गेले 1, 3 मधून 2 गेले 1. ही व्हॅल्यू तुम्हाला भेटली. आणि लक्षात घ्या म्हणजे सबट्रॅक्शन करून मायनस साईन मोठ्याची देतो आपण. जी काय प्लस असेल प्लस, मायनस असेल मायनस. मोठ्याची व्हॅल्यू मायनस आहे, त्याची साईन देऊन टाकली आपण मायनस. आता याचा काय बघायचं आपल्याला अँटीलॉग. काय बघतो आपण नेक्स्ट पेजवरती मी दाखवतो तुम्हाला. अँटीलॉग ऑफ -1.1479. तर एक गोष्ट लक्षात घ्या, अँटीलॉग 2च गोष्टींचा निघतो. एक तर पॉझिटिव्ह व्हॅल्यूचा निघतो किंवा बार व्हॅल्यूचा निघतो. कोणत्या? बार. निगेटिव्ह व्हॅल्यूचा अँटीलॉग निघत नाही. निगेटिव्ह व्हॅल्यूचा अँटीलॉग निघत नाही. मग मायनसचा अँटीलॉग निघत नाही, मग काय करायचं सर? त्याला बारमध्ये कन्वर्ट करायचं. कशामध्ये कन्वर्ट करायचं आपल्याला? बारमध्ये कन्वर्ट करायचं. मग बारमध्ये कन्वर्ट कसं होणार बघा बरं सगळेजण. एव्हरीवन जस्ट लुक एट हिअर. बघा -1.1479. मायनस आणि बारमध्ये मी फरक सांगितला होता, आठवतंय तुम्हाला? बरं, आठवत नसेल तर मी सांगून ठेवतो. हे बघा, पहिले मी एक नोट देतो. तुमच्या लक्षात नसेल तर मी एक नोट लिहून देतो तुम्हाला. डोंट वरी. एखादी व्हॅल्यू मी लिहिली -3.3079 आणि इकडं लिहितो मी बार 3.3079. ह्या दोघांमध्ये खास फरक काय तो लक्षात घ्या. पहिली गोष्ट मायनसचा मिनिंग असतो की पहिला पार्ट पण मायनस आणि पॉईंटचा जो पार्ट आहे तो सुद्धा मायनस. कळालं?
म्हणजे पॉईंटच्या अलीकडचा मायनस आणि पॉईंटचा पण मायनस. बारमध्ये कसं राहतं, पहिला पार्ट असतो मायनस पण पॉईंटचा पार्ट असतो प्लस. याला तुम्ही याच्यावरून याला असं आणि याच्यावरून असं लिहू शकता. समजलं? बारमध्ये पॉईंटच्या अलीकडचा पार्ट मायनस आणि पॉईंटचा पार्ट काय असतो प्लस, आणि मायनस व्हॅल्यू असेल पॉईंटची तर पॉईंटच्या अलीकडचा पार्ट मायनस आणि पॉईंटचा पार्ट पण मायनस. यात काय अडचण आहे तुम्हाला? आय डोंट थिंक सो की यात काय अडचण असायला पाहिजे. नाव वी आर मुव्हिंग टुवर्ड्स द एक्झाम्पल. आता आपल्याला माहिती आहे मायनस साईन आहे, त्याचा अँटीलॉग निघणार आहे का? अँटीलॉग निघतो का याचा? अँटीलॉग निघत नाही. मग मग काय करायचं आपल्याला याच्यामध्ये? बघा बरं, सगळ्यांनी लक्ष द्या. मग आपल्याला काय करायचं, याला तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे बारमध्ये. कशात कन्वर्ट करायचं? बारमध्ये कन्वर्ट करताना काय करतात लक्षात घ्या. पहिला पार्ट मायनस, दुसरा पार्ट पण मायनस. मायनसचा मिनिंग घ्या. ठीक आहे. ह्या केसमध्ये काय करायचं माहिती का, आतमध्ये इथे -1 + 1 ही टर्म ऍड करायची. तुम्ही सांगा, जर मी व्हॅल्यू -1 + 1 काय होणार? कॅन्सल. ओरिजिनल व्हॅल्यूची व्हॅल्यू काही चेंज केली का आपण? नाही केलेली आहे, बॅलन्सच ठेवलाय. सर मग याचा करण्याचा फायदा काय? ह्या करण्याचा फायदा काय? पहिल्या दोघांचं कॅल्क्युलेशन करायचं आपण आणि ह्या दोघांचं कॅल्क्युलेशन करायचं. बघा, -1 - 1 किती होणार? -2. आणि 1 मायनस, हे बघा मी बाजूला कॅल्क्युलेशन करून दाखवतो तुम्हाला. बघा, 1 म्हणजे 1.0000 - 0.1479. बरोबर आहे. 1 मधून 0 पॉईंट मायनस केलाय आपण. हां, लक्ष द्या इथे. हा 0 इथे काय 999, इथं 10. 10 मधून 9 गेले इथे 1, 9 मधून 7 गेले 2, 9 मधून 4 गेले, here it will be 5, 9 मधून 1 गेले 8, 0 मधून 0 गेला. यात काही अडचण आहे का? पुढे बघूया आपण. मग ही व्हॅल्यू, या दोघांचं कॅल्क्युलेशन किती आलं? प्लस आलेलं आहे, ते इतकं आलेलं आहे. बरोबर आहे. ठीक आहे. पुढे विच इज इक्वल टू, हे बघा, पॉइंटचा पार्ट प्लस आणि इकडचा होल नंबर मायनस. तर हे काय राहतं? बार मध्ये लिहिता येतो. आपण बघितलं ना मगाशी. ठीक आहे. पॉइंटचा पार्ट प्लस आणि हा मायनस, मग बार 2.8521. एक गोष्ट लक्षात घ्या, मी काय केलं इन शॉर्ट, ही मायनस मध्ये जी व्हॅल्यू आहे त्याला मी लिहिलं बार मध्ये. कशामध्ये लिहिलं? दिसताना जरी तुम्हाला डिजिट वेगवेगळे दिसत असतील पण व्हॅल्यू मात्र एकच आहे. एवढंच आहे की तो मायनस मध्ये, हे बार मध्ये आहे, बार मध्ये. म्हणजेच हे आणि हे सेम आहे. याचाच अर्थ अँटीलॉग याचा बघायचा, म्हणजेच तुम्ही याचा बघितला तरी सुद्धा चालेल. यात काय अडचण आहे? अँटीलॉग बघताना सगळ्यात पहिले रूल काय सांगा बरं? अँटीलॉगचं पेज ओपन करायचं. अँटीलॉगचं पेज ओपन करा. अँटीलॉग ओपन करतो इथं. सगळ्यात आधी लक्ष द्या, अँटीलॉग मध्ये गेलो. अँटीलॉग मध्ये बघा त्यांनी काय सांगितलंय, 85 चा 21. 85 ला जातो मी. 85 चा 21. पहिला 0, हा 1, हा 2, 7112. 7112 असा. हा 85. हे बघा, अँटीलॉग करताना इकडचं पहिले बघायचं का? नाही, पॉइंटच्या पुढचंच बघायचं असतं. अँटीलॉग बघताना पॉइंट पासून पुढे बघायचं, इकडचं बघायचं नाही. 85 चा 21. आता हा तुमचा 85, त्याचा हा 0, 1, 2, त्याच्यामध्ये 7112. हा 85 चा 2, 1. आता आपण 1 मध्ये जाऊ, त्याच लाईन मध्ये. 1 मध्ये त्या कॉलम मध्ये इथं 2 व्हॅल्यू, याच्यामध्ये जर 2 ऍड केला तर काय आलं तुम्हाला? 7114 ही व्हॅल्यू आली. मी हे बंद करतो. आपलं मेन काम झालेलं आहे. बघा बरं इथे काय करायचंय तुम्हाला, हे मी रफ करतो. आणि हा ठीक आहे. बघा, बाय डिफॉल्ट इथे पॉइंट देऊन टाकायचा. पॉइंट देण्याचा आता बघायचं आपल्याला बरं का. आणि याचा काय उपयोग आहे तो बघायचा आपल्याला. इथं बाय डिफॉल्ट पॉइंट देऊन टाकला आपण. इनटू 10 raised to
बार असल्यामुळे इथे काय लिहायचं -2 10 बाय डिफॉल्ट इंटू बाय डिफॉल्ट पॉवर ही जी असते ती लिहायची इथं 3 पॉईंट असतं तर रेस टू 3 लिहिलं असतं बार 5 असतं तर रेस टू -5 लिहिलं असतं यात काय अडचण आहे तुम्हाला ठीक आहे ओके हे त्याचं काय आलं आन्सर तर इथंच थांबलात तरी चालेल पण मायनस आहे ना तुम्हाला 2 डिजिट लेफ्टला घ्यायचं असेल तरीही तुम्ही घेऊ शकता इथं 1 इथे ना 1 2 इथं दिला डॉट हा इथे दिस इज द आन्सर कळालं यात काय अडचण आहे ठीक आहे फक्त मी एक पॉईंट मात्र तुम्हाला परत सांगू इच्छितो की -2 बार कसं करायचं तर पहिली गोष्ट पहिला पार्ट मायनसचा मायनस करा पॉईंटचा पार्ट मायनसचा वेगळा करा मध्ये +1 -1 द्यायचा पहिले -1 लिहा नंतर +1 लिहा मग पहिल्या दोघांचं लिहायचं आणि नंतर पुढे ह्या दोघांचं कॅल्क्युलेशन करायचं हे दोघं झाले -2 यांचं झालं असं सर समजा इथं चुकून वेगळी व्हॅल्यू असती तर समजा -3.1479 असता तर मग हा -3 हा -0.1479 तर मग मध्ये काय घ्यायचं इथं -3 + 3 घ्यायचा का नाही इथे सुद्धा -1 + 1च घ्यायचंय काही पण असू द्या कळालं ह्या दोघांचं काय येणार कॅल्क्युलेशन -4 आणि ह्या दोघांचं तर इकडं जे केलंय तेच होणार आहे 0.8521 आणि याचं हा पहिला मायनस आहे त्यामुळे बार 4 पुढचा पार्ट प्लस आहे त्यामुळे बार 4.8521 असा येणार कळालं का ओके म्हणजे व्हॅल्यू इथं काही असू द्या पहिला पार्ट वेगळा दुसरा पार्ट वेगळा दोन्ही मायनस त्यांच्यामध्ये नेहमी -1 आणि +1च टाकायचा असतो त्याला बारमध्ये लिहायचं असतं कळालं एनी डाऊट रिगार्डिंग दिस चला मग मी तुम्हाला हे तुम्ही सगळ्यात आधी लिहून घ्या आणि हे लिहून झाल्यावर मी तुम्हाला काही एक एक्झाम्पल सॉल्व करायला देतो ते सॉल्व करून घ्या हे लिहायला तुम्ही स्टार्ट करा स्टार्ट रायटिंग डाऊन फ्रॉम हिअर लिहायला स्टार्ट करा ओके स्टार्ट रायटिंग डाऊन